घर घर में संदेश दो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो। मॅडम या की पुढच्या याला करायचं, पुढच्या चला पुढे जाऊ दे, चला मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो। वृद्ध समाजवान सर्वांनी करा अवश्य मतदान, समाजवान सर्वांनी करा अवश्य मतदान। घर घर में संदेश दो, वोट दो, वोट दो, घर घर में संदेश दो, वोट दो, वोट दो, घर घर में संदेश दो, वोट दो, वोट दो। मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। घर घर में संदेश दो, वोट दो, घर घर में संदेश दो, वोट दो, वोट दो। वृद्ध समाज शपथ घ्यायची आहे। मी संकल्प करते की भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा मी कोणत्याही परिस्थितीत वापर करेन, मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे। यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन। मी असाही संकल्प करते की माझ्या वतीने माझ्या देशासाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवाराची मी निवड करेन आणि निर्भय निपक्षपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मी दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान करेन। जय हिंद। आवाज जोरात पाहिजे। जय हिंद। भारत माता की जय, भारत माता की जय। हम यहाँ से 172 अनुशक्ति नगर मतदान संघ से आए हैं। यहाँ पे आज करीब के 1000 से ज़्यादा एम्प्लॉयज़ आए हैं जो दिन रात मतदान कैसे अच्छी तरह से पार हो ये हम कोशिश कर रहे हैं। हम यही संदेश देना चाहते हैं कि हम सब वोट करें, तो छुट्टी ना मनाएं और सभी बाहर निकले। जैसे हम सभी वर्ग को अभी ऐसे भी बहुत सारे देश हैं जहाँ पे अभी तक वुमेन्स लड़ रही है कि उन्हें मतदान का अधिकार मिले, और हमारे देश में स्वतंत्रता के पहले दिन से ही हमें मतदान का सभी लेडीज़ को, सभी औरतों को अधिकार है, लेकिन हम बाहर नहीं निकलते और वो अधिकार नहीं जमाते। तो हमें सभी से यही रिक्वेस्ट करते हैं, सभी महिलाओं से, कि आप बाहर आइए, अपना अधिकार का प्रयोग कीजिए और इस साल वोट कीजिए। हर समय आपको वोट करना चाहिए। हम 5 साल में एक बार ही मतदान आता है, तो ये हमें हमारे जो अधिकार मिला है उसका हमें पालन करना चाहिए और वोट करना चाहिए। कैंपेन कब तक चलेगा और कहाँ चल चुका है और आगे कहाँ चलने वाला है? ये कैंपेन हम पूरे हमारे 172 मतदार संघ में चला रहे हैं। हमने यहाँ इस साल बहुत इनोवेटिव तरीके से किया है, जैसे पथनाट्य किया है, चलती बस में भी हमने इस साल वोटिंग के लिए अपील की है लोगों से, रेलवे स्टेशन पे किया है जहाँ पे मास पब्लिक हमें अवेलेबल हो सके। 18+ के जो युवा है हर कॉलेज में जो हमारे मतदार संघ में आता है उनके लिए अलग अलग एक्टिविटीज़ लेके, जैसे कंपटीशन है, ड्राइंग कंपटीशन हुआ, या फिर ऐसे कंपटीशन, या फिर जो वक्तृत्व स्पर्धा है, उससे हम हर जगह पे पहुँचे हैं और हर युवा को, हर औरत को, हर वृद्ध को हमने यही अपील की है कि आप इस साल
अवश्य वोट कीजिए। मैम आपका नेम एंड डेजिग्नेशन? सर मेरा नेम मेघा यादव है और मैं 172 स्वीप टीम की नोडल ऑफिसर हूँ। 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातर्फे मी सर्व मतदारांना आवाहन करीत इच्छितो की सर्वांनी निर्भयपणे मतदान करावं, घरातून बाहेर पडावं, मतदानाच्या दिवशी कुठे फिरायला न जाता सर्वप्रथम आपला मतदानाचा हक्क बजावावा व योग्य उमेदवार आपल्याला निवडावा। तुम्ही काय बोलताय? आपलं नाव आणि डेजिग्नेशन? मी आसिम जमादार आहे, मी 172 अणुशक्तीनगरचा नोडल ऑफिसर आहे। मी महिलांना असं आवाहन करते की त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडून 20 मेला मतदान करावं आणि आपला हक्क आणि कर्तव्य बजावावं। आणि शिवाय यावर्षी बरेच सगळे दिव्यांग व्यक्ती पण मतदानासाठी येणार आहेत, त्यासाठी आम्ही बरेच अवेअरनेस प्रोग्राम घेतलेस। तर दिव्यांगांना पण मी आवाहन करते की त्यांनी पण 20 मेला येऊन मतदान करावं। त्यांच्यासाठी पण मतदान केंद्रावर भरपूर साऱ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, प्लस त्यांना वाहतुकीची बी सोय केलेली आहे। सो सगळ्यांनी येऊन 20 तारखेला मतदान करावं। तुमचं नाव आणि हे सांगा। मी रेखा भोजने 172 CPS मध्ये PWDची नोडल आहे। मॅम या पुढे या। की वृद्ध महिला आणि युवक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी आवश्यक हीच माझी सर्वांकडून अपेक्षा। 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम स्वीप अंतर्गत रॅली काढण्यात आली होती। या ठिकाणी सर्व झोनल ऑफिसर, सुपरवायझर्स, पोलीस अधिकारी, मीडिया सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आणि मतदारांनी पण असं जसं सक्रियपणे सर्व विभाग एकत्र येऊन लोकशाहीचा हा महोत्सव हे करतात, म्हणजे साजरा करतात आणि पूर्ण करतात। त्यामुळे सर्वांनीच दिव्यांगांसाठी सोयी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध आहेत, वृद्धांसाठी सोयी सुविधा सर्व प्रकारच्या मतदान केंद्रावर उपलब्ध आहेत। सर्व प्रकारच्या म्हणजे अतिशय चांगल्या फॅसिलिटी मतदान केंद्रावर देखील यावर्षी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सर्वांनी मतदान करावं, आपली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपण अतिशय चांगली पारदर्शक चांगली निवडणूक चांगली उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे। आणि या मतदारांच्या जनजागृतीचा कार्यक्रम 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला। यामध्ये सर्व सहभागी कर्मचारी, सर्व पोलीस कर्मचारी, मीडिया सर्वांचेच या ठिकाणी 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत। धन्यवाद। आज 172 अणुशक्तीनगर विधानसभेच्या अंतर्गत स्वीप टीम तर्फे गोवंडी ते पाटील या उद्यानाअंतर्गत रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये आमच्या 172 अणुशक्तीनगर मतदारसंघातील सर्व कर्मचारी, झेडो असतील, BLO असतील आणि सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या रॅलीमार्फत आम्ही या सर्व गोवंडी ते पाटील उद्यानामार्फत असलेल्या सर्व रहिवाशांना हे आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या 20 मेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजवायचा आहे आणि सर्वांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडायचं आहे। या रॅलीमार्फत आम्ही इथल्या रहिवाशांना, इथल्या मतदारांना हा पण संदेश दिला आहे की आपल्या घरातील जे 18 वर्षाचे जे तरुण तरुणी असतील त्यांनाही आपण प्रोत्साहित करायचं आहे आणि त्यांना पण मतदानासाठी बाहेर मतदानासाठी हक्क बजावण्यासाठी त्यांना बोलवायचं आहे। त्याचप्रमाणे जे 85 वर्षाचे व्यक्ती असतील, जे आजारी व्यक्ती असतील, जे अपंग व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपण या वर्षी ते जे आहेत त्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था केलेली आहे। तर तो संदेश सुद्धा आम्ही या रॅली मार्फत दिलेला आहे की जे दीर्घकालीन आजारी व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा मतदानाचे हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्वीप टीम तर्फे जे इलेक्शन कमिटी तर्फे जे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेचा लाभ उठावा आणि येणाऱ्या 20 मेला सर्वांनी अवश्य मतदान करावा हा संदेश आम्ही या ठिकाणी दिला आहे। धन्यवाद।